वळूयात पुढच्या बातमीकडे। घाटकोपर नंतर आता वादाची पांढरी पट्टी दादरमध्ये सुद्धा पाहायला मिळाली आहे। संदीप देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये पांढरी पट्टी आखण्यात आली होती। जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा दावा होतोय। दरम्यान मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई पालिकेने ही पांढरी पट्टी हटवली आहे। आपण पाहतोय या 3 दृश्यांच्या माध्यमातून देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये ही पांढरी पट्टी आधी आखण्यात आलेली होती। त्यानंतर मनसेने इशारा दिला आणि त्यानंतर या पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारण्यात आला। तर दुसरीकडे या ठिकाणी पांढऱ्या पट्टीच्या या सगळ्या वादानंतर पोलीस घटनास्थळी आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत। खाली ठेवा, खाली ठेवा द्या। बोला काय? एक जण बोला। रस्त्यावर ते आता पाणी फेकायला आले, महापालिकेच्या रस्त्यावर पाणी चालतं का असं विचारायचं। तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला पब्लिक लोकांना तुम्ही त्रास देताय। हो भाई, आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली, एवढा काय आवाज खाली, अरे भाई नको नको आवाज खाली, आवाज खाली, अरे तो शायद एक मिनिट यहाँ साहेब तुझ्या धर्माचा सॉरी बाबा हे नको नको महाराष्ट्रामध्ये धर्माचं नाटक नाही चला। आवाज खाली करा बोलतात, आवाज खाली करा, आवाज नाही करायचा बोलतात, तमाशा नाही करायचा, तमाशा नाही करायचा इथे बोलतात, आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता, तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये रस्त्यावर नाही पाहिजे। खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा। हा घाटकोपर मन्ना जो निर्माण झालाय याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी बघायला पाहिजे की हा वाद निर्माण करून तुम्हाला काय मिळवायचंय। ज्यांनी कोणी हा तयार केलाय मुळात असा पट्टा मारायला देणारच नाही। हा जाणून बुजून मुद्दाम तयार केलेला वाद आहे आणि फक्त हिंदू धर्मामध्ये भेदाभेदी व्हायला लागली तर जय श्रीराम नक्की कोणी म्हणायचं? मग ज्यांनी विद्रुपीकरण केलंय मुळात मुद्दाम त्यांच्यावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे। प्रकारचा सांस्कृतिक दहशत, कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। मुळात असं आहे की पांढऱ्या पट्ट्या आम्ही अगोदर 2 वर्ष मारल्या म्हणजे त्या बरोबर आहेत, असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आम्हाला दूर करावा लागेल। मी आधी 2 खून केलेत, मग अजून एक खून केलं तर काय बिघडलं, अशा प्रकारचा त्याचा युक्तिवाद झाला। तो हे असल्या गोष्टी खपवून घेणार नाही, असला सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही। तुम्ही मलमूत्र आणून रस्त्यावर टाकणार का आमचा धर्म सांगतो म्हणून, हे असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही। आमचं महानगरपालिकेला सांगणं आहे की तुम्ही तक्रार दाखल करा पुलिस स्टेशन मध्ये आणि पोलिसांना सांगणं आहे तुम्ही गुन्हा दाखल करा। किसी भी धर्म का अपमान करना, किसी भी धर्म के ऊपर उंगली उठाना ये कानून की विपरीत है। संदीप देशपांडे जी, आपने 2 धर्म के बीच में तोड़ डालने का काम आप कर रहे हैं। तो मैंने तोड़ डालने का काम करा। ऐसा नहीं है कि जैन समाज शांति प्रिय है। जैन समाज शांति प्रिय है, सफेद कलर जो शांति का प्रतीक है। ऐसा नहीं है कि जैन समाज ने चूड़ियां पहन के रखी है। वक्त और समय आने पर आपका जवाब भी आपको दिया जाएगा।